हॅलो फ्रेंड्स, बांगेज मॅथ्स अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ट्रिग्नॉमेट्री प्रॅक्टिस सेट 6.1 यामधील क्वेश्चन 6 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 6.1 त्यामधील क्वेश्चन 6 प्रूव्ह दॅट. फर्स्ट एग्जाम्पल, sin square theta upon cos theta plus cos theta is equal to sec theta. पहा, आता आपल्याला यामध्ये LHS is equal to RHS म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे सिद्ध करायचं आहे. मग डावी बाजूचा आपण विचार करायचा. LHS sin square theta upon cos theta plus cos theta is equal to, पहा त्याचे डिनॉमिनेटर्स डिफरंट आहेत, मग त्याचा आपण LCM घेऊया. LCM ऑफ डिनॉमिनेटर इज cos theta. या cos theta ने cos theta ला आपण डिवाइड केलं तर 1 येईल, म्हणजे sin square theta जशाला तसा sin square theta ॲज इट इज प्लस याचा डिनॉमिनेटर 1 आहे, त्याने याला cos theta ला डिवाइड केलं तर cos theta येईल, म्हणून हा cos theta इंटू हा cos theta, cos square theta. मग आपल्याला काय मिळालं पहा, sin square theta प्लस cos square theta अपॉन cos theta. मग आपण आयडेंटिटी पाहिलेले आहेत. sin square theta प्लस cos square theta इज इक्वल टू 1 अपॉन cos theta. मग आपण या ठिकाणी रिझन देऊया. हे 1 कुठून आले? sin square theta प्लस cos square theta इज इक्वल टू 1 या आयडेंटिटीचा उपयोग केला आपण. तर 1 अपॉन cos theta इज इक्वल टू sec theta. 1 अपॉन cos theta इज इक्वल टू sec theta. मग पहा आता RHS म्हणजेच उजवी बाजू काय आहे? sec theta. सो LHS इज इक्वल टू RHS. So write down equation. Sin square theta upon cos theta plus cos theta is equal to sec theta. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवायचं आहे. एकदम सोपं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, cos square theta into bracket 1 plus tan square theta is equal to 1. पहा, आता आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे, म्हणजेच LHS इज इक्वल टू RHS, डावी बाजू बरोबर उजवी बाजू सिद्ध करायचं आहे. मग त्यासाठी आपण LHSचा विचार करूया. LHS मीन्स लेफ्ट हँड साइड. LHS इज इक्वल टू cos square theta इंटू ब्रॅकेट 1 प्लस tan square theta इज इक्वल टू cos square theta इंटू, आता पहा आपण आयडेंटिटी पाहिलेले आहेत. 1 प्लस tan square theta इज इक्वल टू sec square theta. मग या ठिकाणी ही किंमत ठेवूया. 1 प्लस tan square theta इज इक्वल टू sec square theta. या ठिकाणी आपण रिझन देऊया. 1 प्लस tan square theta इज इक्वल टू sec square theta. या आयडेंटिटीचा आपण उपयोग केला. आता पहा, इज इक्वल टू cos square theta इंटू sec square theta. याला आपण असं लिहूया, इंटू ब्रॅकेट cos theta इंटू sec theta ब्रॅकेट स्क्वेअर. यामुळे किमतीमध्ये काही बदल होत नाही. नंतर cos theta इंटू sec theta हे 1 येईल. आता कसं येईल पहा, cos theta इंटू sec theta 1 आणि ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर. हे कसं येईल पहा. तर आपण cos theta इज इक्वल टू 1 अपॉन sec theta हे रिलेशन माहिती आहे. cos theta इज इक्वल टू 1 अपॉन sec theta. या रिलेशनचा उपयोग केला. हे भागाकारातील sec theta आपण डावीकडे ट्रान्सफर केले, म्हणजे गुणाकारात जातील. cos theta इंटू sec theta इज इक्वल टू 1, म्हणजे cos theta इंटू sec theta इज इक्वल टू 1 ही किंमत आपण या ठिकाणी ठेवली. 1 स्क्वेअर 1. आता RHS पहा किती आहे? 1 आहे. सो LHS इज इक्वल टू RHS. Write down equation. Cos square theta into bracket 1 plus tan square theta is equal to 1. Third example,
स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इज इक्वल टू सेक थीटा मायनस टॅन थीटा. आपल्याला या ठिकाणी LHS इज इक्वल टू RHS सिद्ध करायचं आहे. मग त्यासाठी आपण LHSचा विचार करूया. LHS इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा. आपल्याला याला सोपं रूप द्यायचं आहे. मग आपण याचं रॅशनलायझेशन करूया, म्हणजे रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर. हे जे आपण सर्ट्समध्ये पाहिलेलं आहे त्याचा उपयोग करूया आणि त्याला सोपं रूप देऊ. आता हे सर्ट्स नाही आहे पण हे ट्रिग्नॉमेट्रिक आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला हा डिनॉमिनेटर जो आहे त्याला सोपं रूप द्यायचं. मग त्यासाठी आपण याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याला 1 मायनस साइन थीटानं मल्टिप्लाय करूया. इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इंटू याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघाला आपण 1 मायनस साइन थीटानं मल्टिप्लाय करू. पहा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. याला आपण सोपं रूप देऊया. 1 स्क्वेअर रूट ऑफ पहा 1 मायनस साइन थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा मीन्स ए मायनस बी इंटू ए मायनस बी. काय होईल? ए मायनस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. या आयडेंटिटीचा उपयोग करूया. मग स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटरला पहा 1 प्लस साइन थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा. या ठिकाणी आपण दुसरी आयडेंटिटी वापरू. ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. या आयडेंटिटीचा उपयोग करूया. मग काय होईल पहा 1 प्लस साइन थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा इज इक्वल टू 1 स्क्वेअर मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स साइन स्क्वेअर थीटा. सिम्प्लिफाय दिस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा तोपर्यंत दशाला तसाच राहू देऊया. इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन याला सोपं रूप देऊया. 1 स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. मग या ठिकाणी आपण आयडेंटिटी वापरूया. स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा. हे कसे आले तर पहा आपण जी आयडेंटिटी पाहिलेली आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. या आयडेंटिटीचा आपण उपयोग केला आहे. मग या ठिकाणी आपण हे साइन स्क्वेअर थीटा उजवीकडे ट्रान्सफर करूया. मायनस होतील. मग काय मिळेल आपल्याला कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. मग आपण या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा ही किंमत ठेवली. आता याला आपण परत सोपं रूप देऊया. पहा स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. हे वर्ग आणि वर्गमूळ चिन्ह नाहीसं होईल. या ठिकाणी पण वर्ग आणि वर्गमूळ चिन्ह नाहीसं होईल. मग काय होईल पहा टेकिंग स्क्वेअर रूट 1 मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. मग परत आपण याला सोपं रूप देऊया. इज इक्वल टू पहा त्याचा डिनॉमिनेटर जो आहे 1 मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा हा डिनॉमिनेटर सेपरेट करूया. 1 अपॉन कॉस थीटा मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. मग आता पहा 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा आणि साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. हे कारण आपण या ठिकाणी देऊया. 1 अपॉन
कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा आणि साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. मग पहा आपल्याला RHS मिळालं सेक थीटा मायनस टॅन थीटा इज इक्वल टू RHS. सो LHS इज इक्वल टू RHS. Write down given equation as it is. Square root of 1 minus sin theta upon 1 plus sin theta is equal to sec theta minus tan theta. Fourth example, sec theta minus cos theta into bracket cot theta plus tan theta is equal to tan theta into sec theta. We have to prove that LHS is equal to RHS. LHS is sec theta minus cos theta into bracket cot theta plus tan theta. पहा आता आपल्याला LHS इज इक्वल टू RHS दाखवायचं. RHS काय आहे? टॅन थीटा इंटू सेक थीटा. हे दाखवण्यासाठी आपण याला सोपं रूप देऊया. सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा मायनस कॉस थीटा ॲज इट इज इंटू अनदर ब्रॅकेट कॉट थीटा इज इक्वल टू cos theta upon sin theta plus tan theta is equal to sin theta upon cos theta. तर हे जे मिळालेलं आहे ते आपण इथं या ठिकाणी रिझन देऊया. sec theta is equal to 1 upon cos theta, cot theta is equal to cos theta upon sin theta, tan theta is equal to sin theta upon cos theta. या रिलेशनचा आपण या ठिकाणी उपयोग केलेला आहे. आता फर्स्ट ब्रॅकेट जो आहे तो सोडवूया. इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट. पहा आता याचा डिनॉमिनेटर कॉस थिटा, याचा डिनॉमिनेटर 1 आहे म्हणजे डिनॉमिनेटर डिफरंट आहेत. LCM घेऊया. डिनॉमिनेटरचा LCM होईल कॉस थिटा. ह्या कॉस थिटाला पण ह्या कॉस थिटाने डिव्हाइड केलं 1 येणार. 1 इंटू 1 1 मायनस याचा डिनॉमिनेटर 1 आहे, याने ह्या कॉस थिटा म्हणजे LCMला डिव्हाइड केलं कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा इंटू अदर ब्रॅकेट. तर या ठिकाणी पण पहा डिनॉमिनेटर डिफरंट आहे, त्यांचा LCM घेतला साइन थीटा इंटू कॉस थीटा आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तसंही केलं तरी चालेल. कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन थीटा इंटू साइन थीटा साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, याला आपण सोपं रूप देऊया. 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा. या ठिकाणी आपण आयडेंटिटी वापरूया. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मग आपण हे कॉस स्क्वेअर थीटा उजवीकडे ट्रान्सफर केले तर काय होईल? साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. या आयडेंटिटीचा आपण उपयोग करूया ठिकाणी. मग आता पहा काय होईल? 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा. हे आपण रिझन इथं दिलेलं आहे. मग आता आपण याला सोपं रूप देऊया. आता इथं मल्टिप्लिकेशन साइन आहे. काय होईल पहा? साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा इंटू 1 अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा.
मग या ठिकाणचा साइन थीटा आणि या ठिकाणचा 1 साइन थीटा हा कॅन्सल होईल. आता या ठिकाणी काय राहिलं पहा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा इंटू 1 अपॉन कॉस थीटा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा, जे आपण सुरुवातीलाच रिलेशन लिहिलेलं आहे, टॅन थीटा इंटू 1 अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा. पहा आपल्याला RHS मिळालेला आहे. LHS इज इक्वल टू RHS. LHS is equal to RHS. Write down equation. Sec theta minus cos theta into cot theta plus tan theta is equal to tan theta into sec theta. Fifth example, cot theta plus tan theta is equal to cosec theta into sec theta. We have to prove that LHS is equal to RHS. डावी बाजू बरोबर उजवी बाजू सिद्ध करायचं आहे. मग आपण डाव्या बाजूचा विचार करूया. LHS is equal to cot theta plus tan theta is equal to, by using trigonometric relation, cot theta is equal to cos theta upon sin theta plus tan theta is equal to sin theta upon cos theta. या ठिकाणी आपण लिहूया cot theta is equal to cos theta upon sin theta आणि tan theta is equal to sin theta upon cos theta. या रिलेशनचा आपण उपयोग केला. आता पहा या ठिकाणी याचे डिनॉमिनेटर्स डिफरंट आहेत, मग त्याचा आपण एलसीएम घेऊ. sin theta into cos theta, taking cross multiplication, cos theta into cos theta, cos square theta plus sin theta into sin theta, sin square theta. Cos square theta plus sin square theta means sin square theta plus cos square theta, one and the same. 1 upon sin theta into cos theta. आता हे 1 कुठून आले पहा, आयडेंटिटी जी आहे sin square theta plus cos square theta is equal to 1. या आयडेंटिटीचा आपण उपयोग केला आणि याची किंमत जी आहे ती 1 आली. मग याला आपण असं लिहूया, डिनॉमिनेटर जे आहे sin theta into cos theta सेपरेट करूया. 1 upon sin theta into 1 upon cos theta. मग आता काय होईल पहा, 1 upon sin theta is equal to cosec theta into 1 upon cos theta is equal to sec theta. या ठिकाणी याचे कारण देऊया आपण, cosec theta is equal to 1 upon sin theta आणि sec theta is equal to 1 upon cos theta. मग cosec theta into sec theta is equal to RHS आपल्याला मिळालेला आहे. सो LHS is equal to RHS. Write down equation. Cot theta plus tan theta is equal to cosec theta into sec theta. Next example, 1 upon sec theta minus tan theta is equal to sec theta plus tan theta. We have to prove that LHS is equal to RHS. LHS is equal to 1 upon sec theta minus tan theta. पहा आता आपल्याला या उदाहरणामध्ये डावी बाजू बरोबर उजवी बाजू सिद्ध करायचं आहे. त्यासाठी आपण डाव्या बाजूचा विचार करूया. 1 upon sec theta minus tan theta, याला आपण सोपं रूप देऊया. याचा जो डिनॉमिनेटर आहे sec theta minus tan theta, याचं रॅशनलायझेशन करूया, म्हणजेच आपण त्याला सोपं रूप देऊया. मग काय होईल पहा,
1 सेक थीटा मायनस टॅन थीटा. याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याला सेक थीटा प्लस टॅन थीटानं मल्टिप्लाय करूया. सेक थीटा प्लस टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस टॅन थीटा. पहा आता आपण 1 सेक थीटा मायनस टॅन थीटा याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याला सेक थीटा प्लस टॅन थीटानं मल्टिप्लाय केलेला आहे. याला आपण सोपं रूप देऊया. 1 इंटू सेक थीटा प्लस टॅन थीटा सेक थीटा प्लस टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस टॅन थीटा इंटू सेक थीटा प्लस टॅन थीटा. म्हणजेच आपण या ठिकाणी आयडेंटिटी वापरूया. ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. या आयडेंटिटीचा आपण या ठिकाणी उपयोग करूया. मग काय होईल पहा. सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक थीटा प्लस टॅन थीटा अपॉन सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. यासाठी पण आपण आयडेंटिटी वापरूया. ती मी या ठिकाणी लिहितो. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. या आयडेंटिटीचा आपण उपयोग करूया. मग आता पहा प्लस टॅन स्क्वेअर थीटा आपण जर उजवीकडे ट्रान्सफर केला तर तो मायनस होईल. म्हणजेच 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. मग आपल्याला काय मिळेल पहा. सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे त्याची किंमत आपल्याला 1 मिळाली. मग हा डिनॉमिनेटर 1 जो आहे तो त्यानंतर पुढे लिहिला काय नाही लिहिला काय किंमत बदलत नाही. सेक थीटा प्लस टॅन थीटा. मग आपल्याला पहा RHS मिळालेला आहे. सो LHS इज इक्वल टू RHS. Write down given example. 1 sec theta minus tan theta is equal to sec theta plus tan theta. Next example, 7th example. Sin raised to 4 theta minus cos raised to 4 theta is equal to 1 minus 2 cos square theta. आता पहा या ठिकाणी टेक्स्टबुकमध्ये 6 raised to 4 theta असं दिलेलं आहे. मग असं जर असेल तर आपल्याला ते उदाहरण सोडवायला अडचण होईल. त्यामुळे त्या ठिकाणी आपण दुरुस्ती करायची आहे. सेक रेस टू 4 थीटाच्या ऐवजी त्या ठिकाणी साइन रेस टू 4 थीटा लिहायचं आहे. म्हणजे आपल्याला हे उदाहरण सोडवायला सोयीचं होईल. वी हॅव टू प्रूव्ह दॅट LHS इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू साइन रेस टू 4 थीटा मायनस कॉस रेस टू 4 थीटा. आपण याला सोपं रूप देऊया. याला आपण असं लिहूया. समजा आपल्याला a रेस टू 4 मायनस b रेस टू 4 अशी राशी दिलेली असेल तर याला मी अशी लिहितो. a स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस b स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. यामुळे किमतीमध्ये काही बदल होत नाही. आपण लॉज ऑफ इंडायसेस म्हणजे घातांकाचे नियम वापरून ही राशी जी आहे ती या पद्धतीने लिहिलेली आहे. मग याच आयडेंटिटीचा उपयोग मी या ठिकाणी करतो. मग काय होईल पहा. साइन स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता पहा साइन स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी परत आपण दुसरी आयडेंटिटी वापरूया. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू इंटू 1 ब्रॅकेट a प्लस b इंटू अदर ब्रॅकेट a मायनस b. या आयडेंटिटीचा आपण उपयोग करूया. मग काय होईल पहा. साइन स्क्वेअर थीटा याला a समजा आणि कॉस स्क्वेअर थीटा याला b समजा. मग काय होईल पहा. इंटू 1 ब्रॅकेट साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इंटू
साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा. मग आता पहा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 इंटू ब्रॅकेट साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा. आता हे 1 कसे आले याचं पण आपण रिझन या ठिकाणी देऊया. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. या आयडेंटिटीचा आपण उपयोग केला, याची किंमत 1 मिळाली. 1 इंटू साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा. मग परत आपण याच आयडेंटिटीचा उपयोग करूया. हा प्लस कॉस स्क्वेअर थीटा जो आहे तो मी उजवीकडे ट्रान्सफर करतो. मग काय होईल पहा, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. मग या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटा जो आहे यासाठी मी साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा ही किंमत ठेवतो. मग काय होईल पहा, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा यांचं ॲडिशन काय होईल पहा, मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा. मग आपल्याला हे RHS मिळालं इज इक्वल टू RHS. सो LHS इज इक्वल टू RHS साइन रेज टू 4 थीटा मायनस कॉस रेज टू 4 थीटा इज इक्वल टू 1 मायनस 2 cos square theta. 8th example, sec theta plus tan theta is equal to cos theta upon 1 minus sin theta. We have to show that LHS is equal to RHS. मग LHS काय दिले पहा, sec theta plus tan theta आणि RHS cos theta upon 1 minus sin theta. आपण LHS चा विचार करूया. Consider LHS. LHS is sec theta plus tan theta. मग या ठिकाणी आपण ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन जे पाहिलेले आहे त्याचा उपयोग करूया. sec theta is equal to 1 upon cos theta plus tan theta is equal to sin theta upon cos theta. पण या ठिकाणी ते कारण लिहू शकतो, sec theta is equal to 1 upon cos theta, tan theta is equal to sin theta upon cos theta. मी याचा उपयोग करून आपण हे लिहिलं 1 upon cos theta plus sin theta upon cos theta. पहा आता या दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत. मग आपण त्यांची ॲडिशन करूया. डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आपण तो डिनॉमिनेटर एक वेळेस लिहितो कॉस थीटा आणि जे न्यूमरेटर आहे त्याचे ॲडिशन घेतो 1 प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता आपल्याला याला सोपं रूप द्यायचं आहे कारण LHS आपल्याला कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा आणायचं आहे. मग यासाठी आपण काय करूया, आता याचा डिनॉमिनेटर पहा 1 मायनस साइन थीटा आहे आणि तो डिनॉमिनेटर 1 मायनस साइन थीटा आपल्याला आला पाहिजे. मग यासाठी आपण याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघालाही 1 मायनस साइन थीटाने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय न्यूमरेटर and denominator by 1 minus sin theta. मग काय होईल पहा, इज इक्वल टू 1 plus sin theta upon cos theta into 1 minus sin theta upon 1 minus sin theta. मग आता परत आपण याला सोपं रूप देऊया. पहा 1 plus sin theta upon cos theta into 1 minus sin theta upon 1 minus sin theta. मग न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं पण मल्टिप्लिकेशन करूया. 1 plus sin theta into 1 minus sin theta by using identity a plus b into a minus b काय होईल पहा,
ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या आयडेंटिटीचा आपण या ठिकाणी उपयोग करूया. मग काय होईल 1 स्क्वेअर मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन कॉस थीटा इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा. मग आता आपण याला परत सोपं रूप देऊया. 1 स्क्वेअर 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा. आता 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा. आता पहा ते कॉस स्क्वेअर थीटा कसं मिळालं आहे ते या ठिकाणी आपण लिहूया. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 या आयडेंटिटीचा उपयोग करूया. मग हे साइन स्क्वेअर थीटा उजवीकडे ट्रान्सफर करूया. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. हे साइन स्क्वेअर थीटा उजवीकडे ट्रान्सफर केल्यामुळे आपल्याला कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा मिळालं. मग आपण 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा ही किंमत या ठिकाणी ठेवली. या ठिकाणचा 1 कॉस थीटा आणि या ठिकाणचा कॉस थीटा हा कॅन्सल होईल. मग या ठिकाणी काय राहील पहा कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा इज इक्वल टू RHS. सो LHS is equal to RHS. So LHS is sec theta plus tan theta is equal to cos theta upon 1 minus sin theta. Ninth example, if tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, then show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. मग आता पहा आपल्याला या दिलेल्या माहितीवरून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 2. मग दिलेली जी माहिती आहे टॅन थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा इज इक्वल टू 2 याचा विचार करूया. स्क्वेअरिंग बोथ साइड, स्क्वेअरिंग बोथ साइड्स काय होईल पहा टॅन थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर. मग आता पहा टॅन थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर याचं आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे. मग त्यासाठी आपण आयडेंटिटी वापरूया. a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square या आयडेंटिटीचा उपयोग करून आपण याचं एक्सपान्शन करूया. मग आता टॅन थीटाला तात्पुरतं a समजा आणि 1 अपॉन टॅन थीटा याला तात्पुरतं b समजा. मग याचं एक्सपान्शन काय होईल पहा a स्क्वेअर मीन्स टॅन स्क्वेअर थीटा प्लस 2ab 2 इंटू a means tan theta into b means 1 upon tan theta plus b square means 1 upon tan theta bracket square is equal to 2 square 4. याला परत आपण सोपं रूप देऊया. हे tan square theta plus 2 tan theta into 1 upon tan theta plus 1 upon tan theta bracket square 1 square 1 upon tan square theta is equal to 4. आता पहा या ठिकाणी हा tan theta कॅन्सल होऊन जाईल. काय राहिलं tan square theta plus 2 into 1 means 2 plus 1 upon
टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4. आपण हे +2 उजवीकडे ट्रान्सफर करूया, ते मायनस होतील. टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1/tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4. हे +2 आपण उजवीकडे ट्रान्सफर केले, ते झाले मायनस. टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1/tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4 - 2. सबट्रॅक्शन ऑफ दिस 2. पहा, अशा रीतीने आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. 10th एक्झाम्पल. tan A/1 + tan square A bracket square plus cot A/1 + cot square A bracket square is equal to sin A into cos A. पहा, आता आपल्याला या उदाहरणामध्ये LHS इज इक्वल टू RHS हे सिद्ध करायचं आहे. मग यासाठी आपण LHS कन्सिडर करूया. कन्सिडर LHS. tan A/1 + tan square A bracket square plus cot A/1 + cot square A bracket square is equal to tan A/1 + tan square A is equal to sec square A. याच्यासाठी आयडेंटिटी वापरूया. आणि 1 + cot square A is equal to cosec square A. (1 + tan square A is equal to sec square A and 1 + cot square A is equal to cosec square A. या आयडेंटिटीचा आपण उपयोग करू या ठिकाणी. मग काय होईल पहा, tan A/1 + tan square A. 1 + tan square A is equal to sec square A. So sec square A bracket square plus cot A/1 + cot square A. 1 + cot square A is equal to cosec square A. cosec square A आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर. याला आपण सोपं रूप देऊया. tan A/1 sec square A ब्रॅकेट स्क्वेअर काय होईल, sec (4a) प्लस cot A/1 cosec square A ब्रॅकेट स्क्वेअर cosec (4a) is equal to, simplify this, tan A divided by, याला आपण असं लिहूया, sec (4a) प्लस cot A divided by cosec (4a). मग आता आपण पहा या ठिकाणी tan A is equal to sin A/cos A. tan A is equal to sin A/cos A divided by sec A is equal to 1/cos A. मग याला आपण असं लिहू, sec (4a) आहे 1/cos (4a) प्लस cot A. cot A is equal to cos A/sin A divided by cosec A. cosec A is equal to 1/sin A. So cosec (4a) is equal to 1/sin (4a). मग याचं रिझन आपण या ठिकाणी देऊया. tan A is equal to sin A/cos A. sec A is equal to 1/cos A. cot A is equal to cos A/sin A. cosec A is equal to 1/sin A. या रिलेशनचा आपण उपयोग करूया. मग आता पहा, sin A/cos A, sin A/cos A डिवायडेड बाय 1/cos (4a). मग याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स होईल. याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काय होईल, cos (4a/1 प्लस cos A/sin A डिवायडेड बाय 1/sin (4a).
याचा पण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स होईल साईन रेज टू 4a अपॉन 1. मग पहा आता या ठिकाणी कॉस ए आणि या ठिकाणचा 1 कॉस ए कॅन्सल होईल, म्हणजे कॉस क्यूब ए शिल्लक राहील. या ठिकाणी साईन ए, या ठिकाणी 1 साईन ए कॅन्सल होईल, म्हणजे या ठिकाणी साईन क्यूब ए शिल्लक राहील. मग काय होईल पहा, साईन ए इंटू कॉस क्यूब ए प्लस कॉस ए इंटू साईन क्यूब ए. मग आता आपण याला सोपं रूप देऊया. साईन ए इंटू कॉस क्यूब ए प्लस कॉस ए इंटू साईन क्यूब ए. याच्यामधनं आपण साईन ए कॉस ए कॉमन घेऊया. या दोघातनं साईन ए कॉस ए कॉमन घेतल्यानंतर साईन ए इंटू कॉस ए इंटू ब्रॅकेट. आता आपण साईन ए कॉस ए कॉमन घेतलं, कॉस क्यूबमधून कॉस ए घेतलं, कॉस स्क्वेअर ए प्लस पुढच्या राशीतून कॉस ए साईन ए कॉमन घेतलं, मग त्या ठिकाणी राहिलं साईन स्क्वेअर ए इज इक्वल टू साईन ए इंटू कॉस ए इंटू कॉस स्क्वेअर ए प्लस साईन स्क्वेअर ए. याची किंमत 1 होईल. आपण आयडेंटिटी वापरली साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 और साईन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. या आयडेंटिटीचा उपयोग केला. मग कॉस स्क्वेअर ए प्लस साईन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. साईन ए इंटू कॉस ए इंटू 1 इज इक्वल टू साईन ए इंटू कॉस ए. मग हे आपल्याला RHS मिळालं इज इक्वल टू RHS. So LHS is equal to RHS. So tan A upon 1 plus tan square A bracket square plus cot A upon 1 plus cot square A bracket square is equal to sin A into cos A. 11th example, sec raised to 4a into bracket 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a is equal to 1. We have to prove that LHS is equal to RHS. पहा, दिलेलं जे उदाहरण आहे त्याची आपल्याला डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे सिद्ध करायचे. मग आपण LHS विचार करूया. LHS इज sec raised to 4a into bracket 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a is equal to sec a is equal to 1 upon cos a. मग sec raised to 4a is equal to काय होईल 1 upon cos raised to 4a into 1 minus sin raised to 4a. यासाठी आपण a raised to 4 minus b raised to 4 is equal to a square bracket square minus b square bracket square. या आयडेंटिटीचा आपण उपयोग करूया. मग काय होईल पहा, 1 स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 tan स्क्वेअर ए. आता आपण सेक ए इज इक्वल टू 1 अपॉन कॉस ए म्हणजे सेक रेस टू 4a इज इक्वल टू 1 अपॉन कॉस रेस टू 4a या रिलेशनचा उपयोग केला. मग आता या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी याचा उपयोग करूया. मग काय होईल पहा, 1 अपॉन कॉस रेस टू 4a इंटू 1 ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर ए इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर ए मायनस 2 tan स्क्वेअर ए. मग आता या ठिकाणी आपण या आयडेंटिटीचा उपयोग केला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी या आयडेंटिटीचा उपयोग केलेला आहे. नंतर 1 अपॉन कॉस रेस टू 4a इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर ए इंटू
1 मायनस साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू कॉस स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए आहे त्याला आपण असं लिहूया साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. मग या ठिकाणी या आयडेंटिटीचा आपण उपयोग केला. साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. मग पहा पुढे काय होईल 1 मायनस साइन स्क्वेअर ए आहे. मग आपण हे साइन स्क्वेअर ए उजवीकडे ट्रान्सफर करूया. कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए. पहा 1 मायनस साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू कॉस स्क्वेअर ए ही किंमत आपण या ठिकाणी ठेवली. नंतर टॅन ए इज इक्वल टू साइन ए अपॉन कॉस ए. मग टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. मग आता आपण याला सोपं रूप देऊया. पहा हा कॉस स्क्वेअर ए आणि या ठिकाणचा कॉस स्क्वेअर ए कॅन्सल होईल. म्हणजे या ठिकाणी राहील 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 इंटू साइन स्क्वेअर ए अपॉन cos square a. Simplify this. 1 into 1 plus sin square a is equal to 1 plus sin square a upon cos square a minus 2 sin square a upon cos square a. पहा या दोघांचे डिनॉमिनेटर्स सेम आहेत. न्यूमरेटरची सबट्रॅक्शन दिलेली सबट्रॅक्शन करूया आपण. 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. मग आता पहा 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए. मग या ठिकाणी काय राहील शिल्लक इज इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू कॉस स्क्वेअर ए. या ठिकाणी आपण आयडेंटिटीचा उपयोग केलेला आहे. मग 1 मायनस साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू कॉस स्क्वेअर ए. कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए हे कॅन्सल होतील म्हणजे याची किंमत आपल्याला 1 मिळेल. मग आपल्याला RHS मिळालेली आहे. सो LHS इज इक्वल टू RHS. सो राईट डाऊन गिवन इक्वेशन sec raised to 4a into bracket 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a is equal to 1. 12th example tan theta upon sec theta minus 1 is equal to tan theta plus sec theta plus 1 upon tan theta plus sec theta minus 1. आपल्याला LHS is equal to RHS सिद्ध करायचं आहे. मग त्यासाठी आपण आयडेंटिटीचा उपयोग करूया. मग आता यासाठी पहा आपण जी आयडेंटिटी पाहिलेली आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर ए या ठिकाणी थीटा आहे म्हणून आपण थीटा घेऊया. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. आपण या आयडेंटिटीचा उपयोग करायचा आहे आणि आपल्याला याला सोपं रूप द्यायचं आहे. मग आता पहा आपण हा जो +1 आहे तो उजवीकडे ट्रान्सफर करूया. तो काय होईल मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. मग आता पहा ह्या टॅन स्क्वेअर थीटा जो आहे त्याला मी टॅन थीटा इंटू टॅन थीटा असं लिहितो. टॅन थीटा इंटू टॅन थीटा किमतीमध्ये काही बदल होत नाही. आता सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 याला मी आयडेंटिटीचा उपयोग करून लिहितो. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी या आयडेंटिटीचा उपयोग करतो. मग आता पहा सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 1 स्क्वेअर 1 मग त्याला मी या स्वरूपामध्ये लिहितो. सेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर किमतीमध्ये काही बदल होत नाही.
मग हा याला तात्पुरतं सेक थिटाला ए समजा आणि 1ला बी समजा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू याचे RHS काय आहे, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. मग त्या आयडेंटिटीचा उपयोग करूया आपण. टॅन थिटा इंटू टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस 1 इंटू सेक थिटा मायनस 1. मग आता पहा, आपण आता ह्या दोन कंसामध्ये गुणाकार आहे. हा गुणाकारातील हा कंस जो आहे तो आपण डावीकडे ट्रान्सफर करूया, तो भागाकारात जाईल. आणि या ठिकाणचा टॅन थिटा गुणाकारात आहे, तो टॅन थिटा आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया, तो भागाकारात जाईल. मग काय होईल पहा, हा टॅन थिटा आपण सेक थिटा मायनस 1 हा जो गुणाकारातील कंस आहे तो आपण डावीकडे ट्रान्सफर केला, भागाकारात केला. सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू या ठिकाणी उजवीकडचा हा सेक थिटा प्लस 1 आपण या ठिकाणचा टॅन थिटा गुणाकारातील उजवीकडे ट्रान्सफर केला, तो गेला भागाकारात. मग आपल्याला काय मिळालं पहा, टॅन थिटा अपाऊन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू सेक थिटा प्लस 1 अपाऊन टॅन थिटा. मग आता याची उजवी बाजू पहा, काय आहे, टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपाऊन टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. मग या ठिकाणी आपण थेरम ऑन इक्वल रेशिओ हा थेरमचा उपयोग करूया. बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ. मग आता पहा, आपण हा थेरम मागच्या वर्षी म्हणजे इता 9वीमध्ये हा थेरम पाहिलेला आहे. जर आपल्याला काही रेशिओ अशा पद्धतीने दिले असतील, ए अपाऊन बी इज इक्वल टू सी अपाऊन डी इज इक्वल टू ई अपाऊन एफ अशा पद्धतीने दिलेले असतील, तर या ठिकाणी आपण थेरम ऑन इक्वल रेशिओ याचा उपयोग जर केला तर पहा काय होईल. बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ ईच रेशिओ इज इक्वल टू ह्याचे जे पूर्वपद आहे त्यांची ॲडिशन ए प्लस सी प्लस ई अपाऊन याचे जे उत्तरपद आहेत बी प्लस डी प्लस एफ अशा पद्धतीने हा थेरम ऑन इक्वल रेशिओ आहे. मग आपल्याला या थेरमचा या ठिकाणी उपयोग करायचा आहे. मग आता पहा, बाय थेरम ऑन इक्वल रेशिओ ईच रेशिओ इज इक्वल टू टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 प्लस साईन असल्यामुळे कुठेही चिन्हामध्ये बदल होणार नाही, अपॉन सेक थिटा मायनस 1 प्लस टॅन थिटा इज इक्वल टू याला तर आपण सोपं रूप देऊया. पहा, टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन हा टॅन थिटा जो आहे तो मी सुरुवातीला लिहितो, टॅन थिटा प्लस सेक थिटा, इथं प्लस साईन लपलेली असते, मायनस 1. पहा, आपल्याला उजवी बाजू मिळाली. मग इज इक्वल टू RHS. सो LHS इज इक्वल टू RHS. मग ते या ठिकाणी मी लिहितो LHS इज इक्वल टू RHS टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. तर पहा, अशा रीतीने आपण ट्रिग्नोमेट्री प्रॅक्टिस सेट 6.1 यामधील क्वेश्चन 6 यामधील सर्व उदाहरणे सोडवली आहेत. तर यासाठी आपण सर्व आयडेंटिटी ज्या पाहिलेल्या आहेत त्या अभ्यासा, जेणेकरून आपल्याला या प्रॅक्टिस सेटमधील कोणतंही उदाहरण अगदी सहज सोप्या पद्धतीने सोडवता येईल. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बांगेज मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.